यवतमाळ येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण यवतमाळ आदिवासी विकास विभाग हादरला। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी कार्तिक मेश्राम मृत्यू प्रकरणी आदिवासी विकास मंत्री यांच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 302 दाखल करा अशी मागणी डॉक्टर अरविंद कुळमेथे यांनी केली आहे। दिनांक 29 जानेवारी रोजी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह 500 रमणीनगर यवतमाळ येथील विद्यार्थी कार्तिक पुंडलिक मेश्राम वय 17 वर्षे इयत्ता 12वी दहेगाव तालुका राळेगाव हा विद्यार्थी किटाकापरा येथील डोहात बुडून दिनांक 29 जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू पावला। हा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या सोबत असलेल्या मुलांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या नावाच्या विद्यार्थ्याचा काल किटाकापरा येथील डोहामध्ये बुडून मृत्यू झाला। हा विद्यार्थी 12वी मध्ये अमलोक्षण महाविद्यालयामध्ये शिकत होता। हा शिकत असताना हा विद्यार्थी किटाकापरा येथील डोहात बुडून मरण पावला। ह्या जो मृत्यू झाला हा मृत्यू संशयास्पद आहे। ह्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। वसतिगृहामध्ये विद्यार्थी राहतात। मागील 2 वर्षापासून हा विद्यार्थी राहत होता। हा विद्यार्थी तिथे राहतोय, बाहेर जातोय, या सर्व गोष्टीची त्या वसतिगृहामध्ये नोंद व्हायला पाहिजे, परंतु त्या वसतिगृहामध्ये कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नाही। या वसतिगृहाला कंपाऊंड नाही, ती भाड्याची इमारत आहे। मागील 15 वर्षापासून ते शिक्षक आणि वसतिगृह प्रशासन जबाबदार असल्याचे दिसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या प्रसंगी संघटक साहित्यिक प्राध्यापक वसंत कडाके, विभागीय संपर्क प्रमुख सूरज मनसकोल्हे, उमेश एरमे, विनोद उईके, जगदीश मडावी, समीर पेंदोर, महेश आत्राम, शिवानंद मले, आदित्य आत्राम, प्रतीक घोडाम इत्यादी आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आदिम न्यूजचे यवतमाळ जिल्ह्याचे